ऑफिसमधला मी, घरातला मी, त्यांच्यातला मी, यांच्यातला मी, समाजातला मी, इकडचा मी, तिकडचा मी नक्की कोण आहे? कदाचित हाच प्रश्न आपल्याला विचारायला आणि कदाचित याचं उत्तर आपल्याला सापडणार आहे का हे आपल्याला माहीत नाही आहे. पण मी वर्सेस मी हे नाटक काय आहे या नावामुळेच माझ्या मनात मात्र खूप सारे प्रश्न आहेत. आणि आज या नाटकाची टीम आपल्यासोबत आहे. शिल्पा तुळसकर आपल्यासोबत आहेत आणि क्षितिज दाते आपल्यासोबत आहेत. दोघांचंही खूप स्वागत आहे नवशक्तीच्या स्टुडिओत. थँक्यू. आणि मला असं वाटतं की हे जे दोन कलाकार आहेत यांना मी नाटकात पाहायला खूप आतुर होते आणि फायनली हे जुळून आलंय याच्याबद्दल मला खूप छान वाटतंय. त्यामुळे तुम्हीच आधी सांगा की काय या नाटकात एवढी जादू आहे, काय त्या कोणत्या मीचा शोध घेताय तुम्ही आणि कसं हे सगळं जुळून आलं? शिल्पाताई या कोणी? मी वर्सेस मी हे या नावावर खूप चर्चा झाली आहे एकतर आत्ता बाहेर, पण थँकफुल यासाठी आहे मी की प्रेक्षक जे येत आहेत बघायला ते नाटकानंतर येऊन भेटतात आणि म्हणतात की हा आम्हाला उत्सुकता होती का हे नाव असेल, आत्ता अंदाज येतोय, आत्ता कळते. मलाही खूप उत्सुकता आहे आता. तू तेच कर, नाटक पाहायला ये लवकर प्लीज. आणि काय म्हणजे अतिशय काय आपण सततच काही नवीन काम घेऊन आलो की क्लेम करतो की काहीतरी वेगळं केलंय, छान केलंय. सो त्या धारेत मी हे म्हणत नाहीये, पण खरंच आत्ता जी नाटकं चालू आहे जी अमेझिंग आहेत सगळीच, पण त्या याच्यात फार वेगळ्या विषयावर केलेलं नाटक आहे हे. आणि हे फक्त आम्हीच क्लेम करत नाही, प्रेक्षकही येऊन हे बरेचदा सांगतात. त्यात की चांगलं वाईट सर्वोत्तम नाही हा मुद्दा नाही, पण खरंच निराळ्या विषयावर हे नाटक आहे. संजय जमखंडी आमचा लेखक दिग्दर्शक आहे ज्याने लिहिलं आहे हे नाटक आणि उत्तम लिहिलेलं आहे. तर काय नाटक असं रोलर कोस्टर राईड आहे. त्याच्यात अर्थात ह्या नाटकाच्या नावाचं ते समर्पक उदाहरण आहेच नाटक म्हणजे सादरीकरण इटसेल्फ, पण जॉनर स्पेसिफिक नाही आहे ते. असं म्हणजे पाहायला गेलं तर विषय खूप डार्क आणि गंभीर आहे म्हणजे सेटअप नाटकाचा, पण अतिशय एंटरटेनिंग पद्धतीने नाटक सादर होतं. त्याच्यात ह्युमरचा एक मोठा एलिमेंट आहे. इनफॅक्ट मी सांगू का कशी सिंक्रोनिसिटी वर्क होत असते. आपण आता फ्री प्रेसच्या इमारतीत आहोत. इकडे आता तुम्हाला दिसत नाही कॅमेऱ्यात, पण इथे 1 मे 1960चा अंक लावलेला आहे त्यांनी. नंतर कट घेऊन आपण दाखवूया. संयुक्त महाराष्ट्र ज्या दिवशी झालं, महाराष्ट्र स्टेट इज बॉर्न असं लिहिलेलं आहे. तर हा नाटकातला एक अतिशय महत्वाचा आणि खूप विनोदी प्रसंग आहे ज्याच्यावर प्रचंड प्रतिक्रिया येते लोकांची. सो आल्याला पहिले नोटीस झालं मला. फ्री प्रेस जर्नलचा आपला पेपर आहे. चला म्हणजे तुम्ही येणं गरजेचं होतं या स्टुडिओत. असा योग जुळून आलेला आहे. तर अतिशय एंटरटेनिंग नाटक आहे आणि थ्रिलर आहे म्हणायला, ह्युमर आहे, अतिशय गंभीर विषय हाताळला गेलेला आहे. आणि भले तुम्हाला नाटक आवडो न आवडो, आवडतच आहे टचवूड लोकांना, पण भले आवडो न आवडो पण रिलेटच झालं नाही असं मुळीच होणार नाही. इतक्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातल्या अतिशय महत्त्वाच्या एका विषयावर हे नाटक आहे आणि जगण्याविषयीचं नाटक आहे. इनएव्हिटेबल विषयावर नाटक आहे. वा. आणि शिल्पाताई, अर्थात मला माहिती आहे की तू खूप भरपूर नाटक केलेलं आहेस आणि खूप छान छान नाटकं केलेली आहेस. पण रंगभूमीवरचा हा कमबॅक आहे असंच म्हणेन मी. तर अशी काय या नाटकात खास बात होती की तुला वाटलं की बस आता मी येते रंगमंचावर? सो खरं तर खूप नाटक नाही करू शकले मी, इच्छा असून सुद्धा. कारण मी आले क्षेत्रात आले 92 साली. माझा आणि झीचा जन्म एकत्र झालेला आहे. 94 साली मी नाटक केलं. माझं दुसरं, पहिलं व्यावसायिक नाटक आम्ही बिघडलो जे 92 साली झालं, मी 11वी-12वीला असताना. सो फर्स्ट इयर BAला शांती आणि तेव्हाच जावई माझा भला हे नाटक आणि सिरियल ह्या दोन्ही गोष्टींचं म्हणजे खूप छान काळ होता तो. माझ्याच आयुष्यातला नाही तर मीडियामधला सुद्धा. आणि त्यामुळे त्यानंतर सिरियल्स छान रोल्स निवडायचे एवढंच त्या वयात कळतं. ग्रॅज्युएशन चालू होतं. सगळ्या गोष्टींमधून जे जे छान काम समोर आलं ते मी करत गेले. त्याच्या शोधातही थँकफुली जावं लागलं नाही. पण त्यात नाटकं अशी इतकी आली नाहीत आणि तेव्हा कुठली तरी सिनेमाची कमिटमेंट असायची. नाटक तुझं प्रेम होतं, पहिलं प्रेम नाटक. मला घरून परवानगी दिली होती ती नाटकात काम करायला, अभिनय फक्त करायला नाही. नाटकात काम करणार असशील तर चालेल आणि अभ्यास सांभाळून शांती आली आणि मग सगळं. हो, शांती वेगळी क्रांती झाली ती.
आणि त्यातही गंमत अशी होती की शांती वॉज अ 3 कॅमेरा सेटअप. तर आम्ही अख्खा सीन करायचो आणि मी नाटकातली असल्यामुळे मी, सुकन्याताई, सुमुखी आणि इतर अमित बेहल तो सुद्धाही नाटकातला होता. म्हणजे थिएटर बॅकग्राऊंडचं असल्यामुळे आम्हाला त्या कुठल्याच गोष्टीत आम्हाला काहीच प्रॉब्लेम आला नाही. जेव्हा बाकीचे कलाकार असे बिचारे चाचपडत असायचे तर आम्ही चटचट काम करून निघून जायचो. पण त्यानंतर मात्र प्रयत्न करून सुद्धा योग आला नाही, तशा संहिता आल्या नाहीत. गुजराती नाटक केलं, इंग्लिश केलं, पण मराठी नाटक नाही. आणि त्यानंतर आता सगळ्या प्रकारे मी तयार होते. यालाही 4-5 वर्ष झाली. म्हणजे 2019 पासून शोधात होते मी. मग असं ठरवलं की आपण करूया, म्हणजे आपण प्रोड्यूस करूया आणि करूया. तरीही स्क्रिप्ट नाही. पण मग हे स्क्रिप्ट आलं. त्याआधी एक गोष्ट म्हणजे गोष्टी फिसकटायच्या, नाही पुढे जाता यायचं, पण हे व्हायचं होतं. नाटक करायची इच्छा खूप स्ट्रॉंग होती. हो, पण तेवढ्यानी नाही होत नाटक, हेही माझ्या लक्षात आलं. आणि संहिता स्ट्रॉंग असायला हो, मुळात ते आणि ती हा पॉइंट मिसिंग जातो अनेकांचा. तुम्ही कुठलेही कलाकार घ्या, तुम्ही कितीही लॅविश प्रोडक्शन करा, किंवा स्क्रिप्ट इज युअर हिरो. नाटकात सुद्धा, वेब सिरीज, सिनेमा किंवा सिरियल, जर त्या लेवलवरच, म्हणजे ते जे अनेक दिग्दर्शक, अनेक लेखक मला भेटले जे आता काही नाही ग त्यात करू आपण काम, उभं राहताना होतं आहे सगळं, नाही होत. आधी मुळात इथं असायलावं तर आम्ही तिथे करू. मी नाही लेखकाचं काम करणार. सो ते सगळं झालं, इथं जुळून आलं. दॅट बायबल कॅनॉट चेंज. ते नाही बदललं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तर इथे ती नाटक, ती संहिताच इतकी स्ट्रॉंग होती की तुला करावंसं वाटलं. आणि क्षितिज, मी तुला विचारेन की तुझं हे तू प्रायोगिक रंगभूमीवर बरंच छान काम केलेलं आहेस, पण व्यावसायिक वर यायला तुलाही वेळ लागला, तुलाही इच्छा होती, याहीबद्दल तू बोलत होतास. मग तुलाही ते वाट पाहावी लागली का? मग मधल्या काळात तुझे सिनेमे चाले वगैरे? खूप वाट पाहावी लागली. म्हणजे ऑनेस्टली लोकांना कायम असं वाटतं की प्रायोगिककडे ओढ जास्त असल्यामुळे मी व्यावसायिक नाटक केलं नाही, असं मुळीच नाही आहे. साधं कारण हे की कधी जुळून आलं नाही ते. कारण ही व्यावसायिक नाटक ही कुठल्या सिनेमापेक्षाही मोठी कमिटमेंट असते. कारण सिनेमा शेवटी 1 महिना, 1.5 महिना, 3 महिने डबिंग सहित संपून जातो. हे आपण रोज करणार असतो आणि वर्षभर तुम्ही हे प्रायोरिटाईज करून काम घेत असता. आणि समहाव नाटकाच्या बाबतीत आपण जर फावल्या वेळात नाटक करत असू तर ती प्रतारणा होते असं मला वाटतं. कारण मग सगळं सांभाळून आर्थिक अमुक तमुक छान चौकी शो बिझनेस सगळं करून नंतर अरे रात्री 8:30ला माझा शिवाजीला प्रयोग, त्याची काय मजा, म्हणजे त्याचं पूर्ण उतरलं तर त्याची मजा आहे. तर ते सगळं जुळून यायला पण खूप वेळ लागला. बऱ्याच गोष्टी मोस्टली तारखा जुळायच्या नाहीत, किंवा काही वेळेला असंही झालं की स्क्रिप्ट वाचून, कारण इट्स नॉट अबाउट गुड स्क्रिप्ट और बॅड स्क्रिप्ट, मला करावं असं वाटतंय का हा मुद्दा आहे. प्रसंगी अतिशय क्लासिक अमेझिंग नाटक आलंय पण आत्ता नाही करावं असं वाटतं, ते होऊच शकतं. कारण ते रोज उठून करायचे, ते 3 महिन्यात संपणार नाहीये. हा प्रश्न आपण प्रामाणिकपणे स्वतःला विचारणं गरजेचं असतं नाटकाला. खरंच हे नाटक आवडतंय का? दर शनिवार रविवार हे जाऊन करावं असं वाटेल का? तर ते मला हे स्क्रिप्ट ऐकलं असं झालं की मला हे रोज करायला आवडणार आहे. संजयनी स्क्रिप्ट जेव्हा वाचून दाखवलं, ॲक्च्युली शेवटचा पडदा असं म्हणताना मला माझं मनात हे ठरलं होतं की मला हे करायचं आहे. पण अर्थात काही लॉजिस्टिकल कारणं, कधी करायचं बाबा, मग तारखा जुळत आहेत का, हे 56 गोष्टी, त्यामुळे हो 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 असं नाही होत. पण माझ्या मनात ते क्लिअर होतं की इफ एव्हरीथिंग फॉल्स इन प्लेस आय एम इन. त्यामुळे मी अतिशय मनापासून हे नाटक आत्ता करतोय, कुठलाही किंतु परंतु मनात नाही, आणि एन्जॉय पण करतोय. आणि थँकफुली तसा नाट्यप्रयोग उभाही राहिलाय. शेवटी तो रिस्कीच गेम आहे सगळा. कारण पण नाटकाचं एक चांगलं काय आहे, मला ही कायम गंमत वाटते, जे एक्झॅक्टली इनव्हर्स आहे सिनेमा या गोष्टीला. मला काय वाटतं, सिनेमा हा प्रत्येक स्टेजला गंडत जाऊ शकतो. स्क्रिप्ट भारी आहे पण डिरेक्टर वाईट आहे, सगळं भारी आहे पण शूट चांगलं नाही केलंय, सगळं चांगलं आहे पण मार्केटिंग घाण आहे, सगळं चांगलं आहे पण एडिटरने वाईट, म्युझिक वाईट केलंय, कशाने सिनेमा खाली जाऊ शकतो. मला नाटकाचं काय असं वाटतं की प्रत्येक डिपार्टमेंट, प्रत्येक स्टेजला तो अनुभव एलिव्हेट करण्याची संधी आहे. मग 5 प्रयोग झाल्यावर आम्हाला पुरेसं नाही वाटलं तर आम्ही रिहर्स करून नव्याने नाटक उभं करू शकतो. बिकॉज इट्स अ लाईव्ह एक्सपिरियन्स. त्या पण थँकफुली, आणि आम्ही रोज आता 5 प्रयोग आमचे एका आठवड्यात झालेले आहेत नाटकाचे ओपन झाल्यापासून. आणि मला मजा याचीच वाटते, ज्यालाच आपण प्रयोग म्हणतो. रोज आम्ही, आमचं दिग्दर्शक प्रचंड डिमांडिंग आहे, जी खूप चांगली गोष्ट आहे, मी खूप चांगल्या अर्थी हे म्हणतोय
तो नाही ही मोमेंट अजून हे असं करूया, हे वाक्य तिथे असं करूया, हे वाक्य काढून टाकूया, ते वर्क नाही होते, वाटलं होतं प्रोसेसमध्ये पण हे इथे नाही जाते, हे आम्ही रोज शिफ्टिंग करतोय. आणि त्याच्याविषयी काही तक्रार नाही, उलट आनंदच आहे की रोज आपण नव्याने आज हे अचीव्ह करायचंय यासाठी प्रयोग करतो. आणि शिल्पाताई आता भूमिकेबद्दल सांग, कारण ते काय ते व्हीलचेअरवर तुम्ही तिघं बसलायत, ते काय दिसतंय पोस्टरमधनं, खूप सारी क्युरिओसिटी पुन्हा वाढली आहे. सांगणार आहे का त्याबद्दल? वाटतो का तुम्हाला? आम्ही काहीच सांगत मी सांगणार नाहीये, अनअपॉलिजेटिकली मी सांगणार नाहीये. आम्ही क्षमस्व आहोत पण नाही कारण ही सगळी गंमत. आणि हे न सांगण्याचं कारण काय? कारण त्याची नाटकाची मजा जाईल. इनफॅक्ट खूप माझी मंडळी नाराज पण झाली की मी नाटकाच्या आधी भेटणार नाही सांगितलंय, मी इंटरव्हलमध्ये भेटणार नाही. कारण क्षितिश म्हणाला तसं की खूप गोष्टी जुळून यायला लागतात आमचा हा प्रयोग व्हायला, प्रत्येक नाटकाचा प्रयोग असं मी म्हणेन. पण इथं एका माणसाने जरी 2 मिनटं नाटकावरचं आमच्या प्रेम कमी केलं तर खूप गोष्टींचे प्रॉब्लेम होऊ शकतात. इतकं आमचं सगळं एकमेकांवर अवलंबून आहे. म्हणजे क्षितिश पहिल्या प्रयोगाच्या आधी म्हणा, हो ग तुझं टेक्निकल गोष्टींवर किती अवलंबून आहे ना सगळं. मला अजून अशी धडकी भरली होती की ही राईट, एक गोष्ट चालत नाही, इथं तो पोचला नाही, हे इथे गेलं नाही, यावर तुम्ही इथे वेळ नाही मारून नेऊ शकत. म्हणजे पुलं म्हणतात तसं नाटकाच्या बाबतीत प्रयोगाला एकच गोष्ट ऐन वेळेला होऊ शकते, ती म्हणजे फजिती. इथे आम्ही क्लासिक असं सिटिंग डक्स म्हणतो ना की आमची काशी होईल, पण हीच तर गंमत आहे. आणि तो म्हणाला तसं की प्रत्येक प्रयोगागणिक आता हेच तर आम्ही मिस करतो ना सिनेमा करताना. प्रत्येक माध्यमाची आपली एक ब्युटी आहे, लाईव्ह मोमेंट्स, आणि हे जगणं शिकणं की नाही हे असं आलं, मग त्याला म्हणत नाही पण मला हे असं असं वाटतं, मग तो म्हणतो नाही पण मला बाहेरून बघताना असं वाटतंय. मग मी म्हटलं नाही, इथं मी करते ते मला आता असं करावं असं वाटतं. पण मग त्यांना ते ऐकून घेणं, मी म्हणणं की बरं ठीक आहे मी करून पण बघते तसं, ही सगळी प्रोसेस आय होप आमच्या बाबतीत शेवटच्या म्हणजे 100व्या 1000व्या प्रयोगापर्यंत राहील. फक्त आम्हाला मोठमोठे अशी चिठ्ठ्या येतात व्हॉट्सॲपवर की हे नाही हे नाही हे नाही. आता माझ्या घरी लेकीची 10वीची परीक्षा चालू आहे, तिलाही सगळं असं लिहू देतं, यू हॅव नॉट डन दिस, यू हॅव टू डू. आणि हे सगळं कशासाठी आहे? एक उत्तम प्रयोग प्रेक्षकांसमोर, जो प्रेक्षक आपला तिकीट काढून बायकोला छान सिल्कची साडी नेस म्हणतो आणि गजरा माळून एक सुंदर अनुभव घ्यायला येतो. आणि त्या बाबतीत आमचं नाटक आहे त्या तोडीचं, कारण विचार करायला लावतं, त्याचबरोबर एक परिपूर्ण असा थिएट्रिकल एक्सपिरियन्स, नेपथ्यापासून लाईट्स, संगीत, फारच गमती जमती आहेत. आणि त्या गोष्टीनं मी खूप सुखावलं आहे. कारण आम्ही स्क्रिप्ट वाचताना संजयचं म्हणजे आम्ही खूप त्याची चेष्टा करत होतो, इथे काही अशोकाची झाडं अशी होत आहेत आणि ते तर मी विसरूच शकणार, मला इतकं जोशी बुवा आहेत आमच्याबरोबर, तर त्यामुळे फुल एंटरटेनमेंट. आणि संजयला सारखे टोमणे बसत होते आणि आम्ही जोर जोरात हसायचो. पण मलाही प्रश्न पडलाच होता की हे कसं अचीव करणार होत आपण. बरं सेट इतके 4-5 सेट स्टेजवर बदलतात आणि त्यातून आम्ही वाट काढून जात असतो वगैरे, हे ह्या सगळ्याचं काही सुरुवातीचे प्रयोग रंगीत तालमीत माझी घाबरगुंडी, आय वॉज अफ्रेड, भीती की हे म्हणतायत सगळे, हे होणार आहे ना, असं झालं तर तसं झालं तर. मग संजयनी मला सांगितलं की नाही, हे जे सेट वगैरेचा प्रकार आहे हे या लोकांनी, आमचे जे निर्माते आहेत तेच ते एक्झिक्यूट करत आहेत, संदेश बेंद्रेंनी डिझाईन केलं आहे, तर ते सगळे माहीर आहेत त्याच्यात, तर ती काळजी तू सोड. पण मी त्या पहिल्या प्रवेशात मी नसल्यामुळे तिथे बसून मी अक्षरशः प्रार्थना करत असं की ते गुजबम्स कम आफ्टर इट इज डन. लागला सेट आणि मी दरवेळेला त्याला असं करून मान बाहेर काढून विचारत असते, तर तो सेटिंगवाला आता माझा ठरलेला आहे, तो परत लग गया, पुरा लग गया. सलमान येऊन सांगत असतो मला की दिखाई देना, आणि नाही ते चेहरे दिसले की बरं वो क्यों नहीं आया, तो इथं का नाही आहे आता. पण ती टीम अप्रतिम आहे. इनफॅक्ट माझं म्हणणं म्हणजे टॉम करायचं म्हणून नाही, पण एक नाटक रंगमंचावर आहे तर विंगेत जे घडतं, मी माझ्या मुलीला सांगितलं आहे, तिची परीक्षा झाल्यावर ती येऊन बघणार आहे तेव्हा, की एकदा समोरून बघायचं आणि एकदा विंगेतून बघण्यासारखं. आई बाबांना म्हटलंय हे नाट्य तुम्ही बघायला या. लेकरू काय करतंय नक्की.
हा येताना तिकडे तेव्हा लिटरली धावा सुरू असतो आमचा, कारण आहे. आणि तो बदलला सेट परवा कल्याणच्या प्रयोगाला ना रे, विंगेत टाळ्या. नाट्य घडतं एक. हो, अरे ऍब्सोल्युटली स्टेज पेक्षा मोठं नाट्य गंमत आहे. अरे खूप मोठा स्टेज. मग आम्ही काही थिएटर्स वगळावे लागणार आहेत आम्हाला, विंग स्पेस नाही आहे म्हणून. खूप सामान आणि खूप पण गट्स लागतात ना उभं करायला. म्हणजे आवाज उगाचच्या उगाच नाही येते. म्हणजे काही अशीही नाटकं पाहण्यात येतात की अरे काही जीव नाही, कशाला एवढं उभं केलंय, सजावट नुसतंच डेकोरेशन. तर तसं नाहीये. ती स्क्रिप्टची डिमांड आहे आणि निर्मात्यांचं धाडस आहे, त्यामुळे हे एवढं उभं राहिलं. सगळं सांगताय त्यामुळे मला जास्त 5-6 लोकेशन्स आहेत. अच्छा. आणि काय सांगा बघा. नाही खरंच मला असं वाटतं की इतकं तुम्ही सगळं सांगताय, तर आता मी हेच विचारेन की या नाटकाने, विशेषतः या नाटकाने तुम्हाला काय दिलंय हे तर तुम्ही नक्कीच मला सांगू शकता. सुख. कारण इतक्या योग्य टप्प्यावर नाटक आलंय ना माझ्याकडे, म्हणजे पर्सनल लेवलवर खूप ओव्हरवेल्मिंग, अतिशय भावूक होण्यासारखा अनुभव आहे. आणि मी विचार केला हे नाटक घेऊ का, करू का, आपल्याला जमेल का, तुझ्यातला मला असं म्हणणं, तुझ्यातलं तुला काय मिळालं. द्वंद्व असतंच ना नेहमी. ते मी राहते आणि मग आई असते, बायको कधीच नसते, आणि अभिनेत्री असते. हे दोन भूमिका खूपच डिमांडिंग आहेत. तुमचा म्हणजे आपला कंपॅनियन, आपला नवरा, तो सगळंच सांभाळतो, कारण तुमचं सुख त्याला दिसतं. आणि आय थिंक त्या बाबतीत पहिल्यांदा त्याला, कारण त्याला दिसतं की मी किती मज्जा करून घरी गेलेली असते. माझ्या चेहऱ्यावरून घरच्यांना, आई होती तेव्हा आईला कळायचं. आता त्यालाही वाटतं की तो सतत 2-2 वाक्याला येतो, तुझं बरं आहे आपलं, तुझं तिकडे कळतंय सुख आहे. कारण मी घरी जाताना आनंदी आहे, म्हणजे तिथे सगळं छान चालू. सतीश तुला काय दिलंय असं? हा योग्य शब्द आहे खरं तर, सुख. आणि मला अजून म्हणजे आम्हाला सगळ्यांना देतंय अजून नाटक, आत्ताशी सुरू झाले. त्यामुळे तुला आम्ही 100 प्रयोगाला बोलवतो तेव्हा याचं नेमक्या शब्द उत्तर दिली. पण एक ऍक्टर म्हणून काही घडलं घेतोय आणि आम्ही सगळं. पण मला तेच इंटरेस्टिंग वाटतंय. कास्ट अर्थात तुम्ही दोघं आणि ऋषिकेश जोशी तिघही असे लोक आहात की उगाचच प्रोजेक्ट आलाय म्हणून घेणाऱ्यातले नाही आहात. काहीतरी ठरवून, काहीतरी विचार करून मग काम करणारी माणसं आहात. म्हणून मला ती क्युरिओसिटी आहे की मग हे नाटक तुला ऍक्टर म्हणून तुला काही घडलं, तुला काही काय खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. पण मला खूप आणि माझा खूप आवडीचा इंटेन्स इंटेन्स हा खूप फसवा शब्द. मी इंटेन्स काही ह्युमर पण इंटेन्स असूच शकतो, पण गांभीर्य हा माझा खूप आवडता जॉनर आहे प्रेक्षक म्हणून सुद्धा. अच्छा. त्यामुळे तो करायला मला जास्त मजा येते. तर ते मला खूप खूप पैलू या नाटकात मला एक्सप्लोर करायला मिळत आहेत एका पात्राचे. आणि ते अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे, ते प्रयोगागणिक मोठं होत जाणार आहे. तर मला असं अस्वस्थ राहायला मिळतंय या नाटकाला घेऊन. ही खूप आवडती गोष्ट आहे माझी. पटकन सापडून जातं तिथेही कंटाळा येतो कधी कधी लगेच, आणि मग मोनोटोनी येते. हा म्हणजे शोधणं संपलं असं वाटलं की काही मजा नाही येणार. तर हे रोज शोधायचं नाटक आहे. अजूनही आम्ही नवनवीन सेंटर्सला, अजून एकाही थिएटरला आम्ही प्रयोग रिपीट नाही केलेला. त्यामुळे अजून नवीन प्रेक्षकांच्या नवीन प्रतिक्रिया येत आहेत रोज. सो अजून काही शोध आणि रोज नवीन एक्साइटमेंट, रोज पहिला प्रयोग असल्यासारखा जातोय प्रयोगांना. आणि मी जेव्हा नसते स्टेजवर ना, तेव्हा विंगेत बसून ते बघायला आवडतं मला. मी तर आता तालमी प्लीज. मला ती म्हणते खूप करेक्ट आहे. एक सीन आहे, कुठला कितवा वगैरे सांगत नाही, ते बघच तू. पण मला इतकं, आणि मला पहिल्या 2 प्रयोगाने जाणवलं, नंतर मी बघणंच बंद केलं. पण एक सीन तर होतो ज्यात मी आहे आणि ऋषिकेश दादा, शिल्पाताई दोघंही नाही आहेत. आणि मी असं सतर्क असतोच आपण ना, असं पूर्ण काही बघत हे नसतं ते की हरवून गेलो असं, लाईट येतोय का, प्रेक्षक काय करताय. तसं विंगेत लक्ष केलं तर दोघंही स्टेजकडे बघत होते. आणि मला ते इतकं ओव्हरवेल्मिंग झालं ऍट दॅट पॉइंट की यार किती चांगली असे टीम, ही गोष्ट किती छान असते. की आता शी इज नॉट परफॉर्मिंग ऍट दॅट पॉइंट, बट शी इज हॅव्हिंग अ लुक. ते पण फक्त स्टेज रिच्युअल्स नाही, टायमिंग नाही, बाकीचे रिच्युअल्स होऊन जातात. की मी कायम तो सीन झाल्यावर विंगीतून ताईला हे करतो, ती मला ओके किंवा अमुक हे ते सांगते, मग पुढच्या सीनची डिरेक्शन मिळते. ती पण रिच्युअल्स बसतात. आमचा अजून एक को ऍक्टर आहे चिन्मय, आणि हा ठरवून नाही होऊ शकत. चिन्मय चिन्मय पटवर्धन म्हणून आमचा एक को ऍक्टर आहे नाटकातला. तो काय ना, एक क्विक चेंज आहे माझा नाटकामध्ये. तर तो चेंज मी ब्लॅकआउट मध्ये स्टेजवरच करतो. विंगीत जायला वेळच नाही, त्यामुळे तिथेच काढून तिथेच घालतो. तर तो माझा चेंज चिन्मय घेऊन येतो स्टेजवर ब्लॅकआउट मध्ये.
सो आता एक किती छोटं एक्सप्रेशन आहे पण किती चांगलं स्पिरिट आहे बघ. प्रत्येक वेळेला मी तू चेंज घातला की ब्लॅकआउट मिळतो मला हे करतो. इट इज सच अ स्मॉल जेस्चर बट इट इज सो आय इम्पॉर्टंट. थिंक दॅट्स द टीम. That's the team. टीम स्पिरिट. आणि हे येतं बघायला की ह्याची आज केवढी लागली आहे इंटेन्सिटी. बापरे, हा पहिल्याच सीन मध्ये एवढा दमणार आहे का, म्हणजे इतकं लावल्यावर लागल्यावर मग त्या दुसऱ्या ह्याला काय सगळं. किंवा मला खूप मज्जा येते जेव्हा मी या बाजूला असते ॲक्टर्स लेफ्टला म्हणजे स्टेज राईटला, तिथं आमचे दादा उभे असतात, तर ते म्हणजे वॉर फुटिंगवर ही सगळी एनर्जी आणि गंमत आहे ना की आता मला एकदा त्यांनी हलवलं तिथून, तुम्ही जरा तिथे बसता का, आणि अतिशय नम्र माणूस आहे, विनम्रपणे मला सांगितलं. म्हटलं हां काय आता तिथून ते मास्क ते हे घेऊन फ्लॅट घेऊन जाणार आहेत का, नाही दाते येतो तिथून. म्हटलं बरोबर सॉरी. मला इतकं प्रेम आलं ना त्यांच्यावर की ओके दाते इज अरायव्हिंग, प्लीज बाजूला. खूप गडबड. कारण हेच एक माझ्या लेखी काय प्रॉब्लेमॅटिक आहे की इथून सेट जाणार आहे आणि तुम्ही मध्ये कुठे बसलाय तिथे खुर्ची टाकून. असं न होता तर मी आपला कोपरा मी आणि जोशीबुवांनी शोधलेला आहे. त्याचं एक वेगळं बिहाइंड द सीन शूट करावं असं तुमच्या दिग्दर्शकांना अगदीच सांगेनच मी नंतर. नाही करणार नाही पण पीपल शुड. या पण मला असं वाटतं की तुम्ही दोघंही इतकं भरभरून बोलताय नाटकाबद्दल. नाटकाचं तुमचं जे प्रेम आहे ते तर मला जाणवतच आहे, आणि आता आज आपण नाटकूनच गेलेलोच आहोत, इतकं नाटकाबद्दल बोलतोय. तर मला अजून एक क्युरिओसिटी आहे ही की तुम्ही तुमची आधी केलेली नाटकं आहेत त्यातली एखादी वेगळीच कुठलीही आठवण असेल पण ती आज नक्की शेअर करा. चांगली वाईट कुठलीही. सो तू आधी सांगणार. लक्षात राहणारी कुठल्याही पद्धतीने लक्षात राहणारी. जावई माझा भलाची जास्त वाटतं की मला आठवतं 2-3 फार काही अशा ह्यानी नाही, कारण अतिशय शिस्तीचे असे दिलीप प्रभावळकर, दिलीप काका होते, अमिताताई होती, पण ज्या जोमाने आणि ज्या सिन्सिअरिटीने दिलीप काका प्रयोग करायचे. डिचोलीला गोव्याला प्रयोग होता, जरा बुद्धिजीवी प्रेक्षकांचं नाटक होतं आमचं, पण आम्ही दगडी चाळीत पण प्रयोग केला, त्या एक कंत्राटदारांनी दिला अशा ह्यानं, आणि तरीही तो तसाच करते. खूप काय हे कुठेही लावू नका रे, नाही हसत लोक, कळत नाही. म्हणजे ते गडकरी, खाडीलकर आणि देवल अशा चार्टर्ड अकाउंटंट फर्ममध्ये नोकरीला आहेत असं त्या नाटकात. तो पहिला आमचा लाफ्टर होता. तर तो येईलच असं नाही, कळेल असं नाही, त्या तिथून कळायचं आम्हाला की कुठे जाणार आहे. पण ते म्हणायचे त्याचं मस्त होतं पहिल्या 3.5 रंगा हाऊसफुल आहे, तरीही प्रयोग त्याच सिन्सिअरिटीनी व्हायचा. तर हे सगळं शिकून हे नाटक करताना लक्षात आलं की आहे यार ते अजून आपल्यात, आपण बघितलं आहे आणि जे आत्मसात तिथे केलं आहे, किंवा आपण ते नाही केलं तर हे काहीतरी खूप गडबड होईल. हे PL आले होते 100व्या प्रयोगाला जावायच्या, आणि माझा एक मोनोलॉग होता आणि मग शांतता आणि मग परत एक तो पॅच मोठा बोलायचं होतं. तर तिथे म्युझिक पीस वाजतो जो उशिरा वाजला, आणि प्रेक्षकातून कोणीतरी म्हणालं, वाटतं मी थांबले तो पूर्ण व्हायला हवा, क्या वाजतोय न वाजतो, की विसरली वाटतं, आणि मी विसरले पुढचं. आणि माझे हात पाय आणि पुलव आणि सुनीताबाई बसल्या होत्या पुढे. तर ते झालं, जी काही 4-5 सेकंद गेली ती जीवघेणी होती. आणि हो नाही पण म्हणजे झालं, पुढचं सगळं झालं. तेव्हा लेपल माईक्स नव्हते, दिलीप काकांनी प्रॉम्प्ट करायचा प्रयत्न केला, पण मला काही आठवलं, ते आठवायचं तेव्हाच आठवलं, पण झालं. पण तो एक क्षण आपलं कॉन्सन्ट्रेशन गेलं याची मला प्रचंड लाज वाटली. आता सिनेमा आणि सिरियलमध्ये काम करताना अनेक वेळा इतरांना प्रॉब्लेम होतो की आयलाईनला कोणी आलं तर त्यांना परफॉर्म नाही करतायत, कारण लाईटमन डोकं खाजवत असतात, इतर काही गोष्टी करत असतात, किंवा थर्मोकॉल पकडला आणि तो दात कोरतोय, असं काही गोष्टी होऊच शकतात अगदी इंटेन्स सीनला. पण त्यांनी किंवा कुठेतरी काहीतरी खाडकन पडलं, वाजलं, कोणी बोललं, तर ते कट होत नाही. ही नाटकाची शिस्त आणि तालीम आहे ज्याचा उपयोग तिथे होतो. सो अशा अमेझिंग गोष्टी आहेत. खूप लग्नाच्या मागण्या याच्या जावईच्या वेळेला ती एक वेगळी गंमत होती की हे गृहीतच धरलं जायचं की यू आर एलिजिबल अँड अवेलेबल. त्या गमती जमती आहेत. पण तेव्हा सोशल मीडिया नव्हता, नाही पत्र यायची भरपूर, फॅन मेल आम्हाला खूप यायचं शांतीच्या वेळेला पण. आणि गुलाबाचं फुलं वगैरे पण हो वाळवलेली त्याच्यात.
पुस्तकं, मग असं इंटरव्हलला कुणीतरी येऊन तुला कविता आवडतात का, म्हणजे दासू ऐकलंस का तू? हो हो, वडे खात खात म्हणजे प्रेक्षकांची रांग वेगळी, इथे फॅनची रांग आहे वेगळी. फक्त मला माझ्या बरोबर आणि इतरही होती ना, म्हणजे महेश फडणीस होता, सचिन वैद्य होता, तिथे पोरीबाळी यायच्या. आणि यशवंत दत्तांबरोबर त्यांची एक वेगळी फॅनचं एक लीगच वेगळी होती. दिलीप काकांना भेटायला सगळ्या एज ग्रुप्स मधले लोक यायचे. पण मला क्युरियोसिटी, तुम्हाला भेटायला कोण कोण यायचं ते हे सगळं पण तेव्हा तो जरा एक मार्क, आम्ही मुंबईचे, त्यामुळे आता कोल्हापूर आणि देशावरचे वगैरे प्रयोग झाले, पुण्याची हा छान दिसतोय, तो नाही दिसत आहे, हे सगळं डिस्कशन अमिताताई बरोबर व्हायचं. फक्त ते बोलायला लागले की आम्हाला वाटतं हा मुंबईचा का नाही आहे, ऍक्सेंट, या सगळ्या गमती होत्या. असं वाटतं की खरंच हे एक वेगळं जग होतं देवाचं. क्षितिज, तशी तुझी तर नक्कीच असेल नाटकाची. भावनिक आठवणी नाटकाविषयीच आहे संभव. सगळ्यात महत्वाची तुम्हाला सांगायची वाटते ती म्हणजे मी, आणि आयुष्याला खरंच कलाटणी देणारा तो पॉइंट आणि ती फेज होती. मी काय 17-18 वर्षांचा होतो. पुरुषोत्तम करंडकला मी पहिलं बसवलेलं नाटक होतं प्राणी मात्र, आयुष्यात पहिल्यांदा डिरेक्ट. आणि त्याच्यात ते खूप प्रयोगशील नाटक होतं त्या अर्थी, आणि लोकांना सुरुवातीला विश्वास नव्हता की ह्या थीमचं काही होऊ शकतं बरं. आणि आम्हाला पुरुषोत्तम करंडक तर मिळालाच, आणि मला नटवर्गीय केशवराव दाते पारितोषिक मिळालं अभिनय नैपुण्याचं, मिळाला, जे पणजोबाच होते माझे. तर ते असं घरी पारितोषिक आल्यासारखं हिस्टॉरिकल मोमेंट आहे. आजी, आई बाबा, सगळ्याच आत्या, सगळ्यांसाठी ती इतकी अशी इमोशनल गोष्ट होती, अर्थात माझ्यासाठी पण तो असा खूप डेफिनेटली लाईफ चेंजिंग प्रसंग होता माझ्यासाठी, ज्याच्यानंतर कॉन्फिडन्स आला, नॉट ओव्हर कॉन्फिडन्स ॲट ऑल, पण असं वाटलं की फेल झालं तरी याच क्षेत्रात आणि हेच काम करायचंय आपल्याला. कारण अचानक कौतुक मिळतं, पुरस्कार मिळतात, आणि हेही माहिती असतं की मिसलिडिंगही असू शकतं हे सगळं, पण आपल्याला तसं नाही येऊ द्यायचं, यातच काम करायचंय, असं एक सूत्र त्यातून तयार झालं. त्या नाटकावर खूप प्रेम केलं लोकांनी. म्हणजे जे आता श्रीकांत मोघे जे होते गेले मध्ये, पण श्रीकांतजी तेव्हा त्यांना धड चालताही यायचं नाही, पण त्यांना आमचं नाटक इतकं आवडलं, ते पारितोषिक वितरणाला आले होते. नंतर ते 1-2 वेळेला आमच्या नाटकाचे किंवा रंथरूज बघायला हॉलमध्ये येऊन बसायचे. मी त्यांना आमच्या वॅगनरने घ्यायला जायचो. सुधीर मोघे पण होते तेव्हा, ते भावंड एका घरात तेव्हा काही दिवस राहत होती, तर मी त्यांना पिकअप करून जायचो हॉलमध्ये, नाटक बघायचे, परत सोडायला जायचो घरी. असं खूप जणांनी खूप प्रेम दिलं त्या नाटकाला, आणि पर्यायाने मला असं सांग, इन जनरलच करिअरच याच्यात करणार आहे तेव्हाच ठरवलं होतं? करिअरचं काही ठाऊक नव्हतं. मी अक्षरशः 17-18 वर्षांना मला काही सुधरत नव्हतं, पण हेच हरलो तरी हेच करायचं आहे हे नक्की ठरलं. ते आवडतंय हेच आपल्याला, दुसरं काही जमत नाही आणि करायचंही नाही. वा, मला वाटतं की त्या नाटकानेच तुला पुन्हा या नाटकाकडे आणलंय आणि इन जनरलच अभिनयाकडे आणलं, करिअरकडे आणलं असं वाटतंय. वा, मला असं वाटतं की नाटक खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी दोघांसाठीही, आणि तेच आता तुम्ही एक एक गोष्ट शेअर करताय. आता जाता जाता अर्थात टेक्निकली सुद्धा खूप प्रचंड काय काय एक्सपेरिमेंट आहेत, हे सगळं तुम्ही सांगताय. आता प्रेक्षकांना जाता जाता काय सांगाल हेच मी म्हणेन की आम्हाला खूप आवडतं हे नाटक करायला, आणि प्रत्येकजण जीव तोडून मेहनत करतो आणि जीवापाड जपतो नाटकाला, पण नाटक शेवटी हे सगळं सर्कल चक्र पूर्ण होतं ते प्रेक्षकांच्या पायाशी येऊन. त्यामुळे तुमचं येणं आणि बघणं आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आमच्या नाटकाला नक्की या, तुमच्यासाठी सगळं. थँक्यू सो मच. खरंच खूप मजा आली. म्हणजे खरं तर हा तास संपू नये असं वाटतंय मला, पण मला असं वाटतं की हे सगळे किस्से कुठेतरी पुस्तकात आले पाहिजेत, कुठेतरी अजून यायला पाहिजे, व्हिडिओ रूपात आले पाहिजे. तू नाटक बघ आणि तेव्हाही आपण काहीतरी करू. मी नाटक बघायला येणारच आहे. आता माझी तर खूपच क्युरिओसिटी वाढली आहे, त्यामुळे अर्थात नाटक बघायला येईन. तुम्ही सुद्धा नाटक बघायला नक्की जा, आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.